विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे। या अंबादेवीला विदर्भाचे कुलदैवत म्हणून संबोधिले जाते। विदर्भातील प्राचीन शहर असलेल्या अमरावती शहराची पौराणिकदृष्ट्या ओळख आहे। कौंडण्यपूर येथील विदर्भ राज्य करणाऱ्या भीष्मक राजाने आपली सुकन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरविला होता। तो तिला अमान्य होता। तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच श्रीकृष्णाने कौंडण्यपूर येथे जाऊन माता रुक्मिणीचे हरण केले व याच अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आणून अंबादेवी मंदिरात भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विवाह केल्याची आख्यायिका आहे। श्रीकृष्ण काळापासून हे मंदिर अस्तित्वात असून आजही अमरावती शहरातील तिचे स्थान जागृत समजले जाते। याच अंबादेवीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुद्धा पत्रिका आली होती। याच अंबादेवी संस्थांमध्ये आता 9 दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनासाठी रांगा लावतात। अंबादेवी संस्थेचा संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला असून 9 दिवस या परिसरामध्ये यात्रेचे स्वरूप येत असते। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।